आकाशवाणी मुंबई, मी नेहा कुलकर्णी आणि मी सदया कर्देकर. निवडणूक निकाल विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. महाराष्ट्रात 48 मतदारसंघांपैकी 12 मतदारसंघात काँग्रेस आघाडीवर, 11 ठिकाणी भाजपाला आघाडी. पालघर मतदारसंघात भाजपाचे उमेदवार हेमंत सावरा विजयी. दक्षिण मध्य मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल देसाई यांचा विजय. देशातल्या 224 जागांवर भाजपाची आघाडी तर 10 जागांवर भाजपाचे उमेदवार विजयी. आणि काँग्रेसनं 94 जागांवर आघाडी मिळवली असून 4 जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी. महाराष्ट्रात 48 मतदारसंघांपैकी 12 मतदारसंघात काँग्रेस तर 11 ठिकाणी भाजपानं आघाडी घेतली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 9 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि शिवसेना यांना प्रत्येकी 7 जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 1 जागेवर आघाडी मिळाली आहे. अहमदनगर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निलेश लंके यांना 2,80,430 मतं मिळाली असून त्यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी भाजपाचे सुजय विखे पाटील यांच्यावर 7,407 मतांची आघाडी घेतली आहे. काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांना 3,85,788 मतं मिळाली असून त्यांनी भाजपच्या नवनीत राणा यांच्यावर 15,918 मतांची आघाडी घेतली आहे. बीडमध्ये भाजपच्या पंकजा मुंडे या 9,000पेक्षा जास्त मतांनी आघाडीवर आहेत. बारामतीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांना 2,49,812 मतं मिळाली असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सुमित्रा पवार यांच्या 29,335 मतांची आघाडी घेतली आहे. नाशिक मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजाभाऊ वाजे आघाडीवर आहेत. बुलढाणा शिवसेनेचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नरेंद्र खेडेकर यांच्यावर 29,000पेक्षा जास्त मतांनी आघाडी घेतली आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजपाचे उमेदवार नारायण राणे यांना 55,286 मतांची आघाडी मिळाली आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार गोपाल पाडवी भाजपाच्या हिना गावित यांनी 1.5 लाखांहून अधिक मतांची आघाडी घेतली आहे. पालघर मतदारसंघात भाजपचे उमेदवार हेमंत सावरा यांना विजयी घोषित करण्यात आलं आहे. त्यांना 6,02,008 मतं मिळाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या भारती कांबळी यांच्यावर 1,83,386 मतांनी विजय मिळवला. जालना मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार रावसाहेब दानवे 50,000 मतांनी पिछाडीवर आहेत. काँग्रेसचे कल्याण काळे यांनी आघाडी घेतली आहे. दिंडोरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे भास्कर भगरे यांच्या प्रतिस्पर्धी भाजपाच्या भारती पवार यांच्यापेक्षा 95,069 मतांची आघाडी घेतली आहे. उत्तर मुंबई मतदारसंघात भाजपाचे उमेदवार पियुष गोयल यांनी 2,91,000ची निर्णायक आघाडी घेतली आहे. तर उत्तर मध्य मुंबईत भाजपचे उज्ज्वल निकम 2,926 मतांनी पिछाडीवर आहेत. दक्षिण मुंबई मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत यांनी जवळजवळ 50,000ची आघाडी घेतली आहे. दक्षिण मध्य मुंबईत अनिल देसाई यांना विजयी घोषित करण्यात आलं असून त्यांनी शिवसेनेच्या राहुल शेवाळ यांचा 53,384 मतांनी पराभव केला. रायगड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील तटकरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनंत गीते यांच्यावर 82,784 मतांनी विजय मिळवला. ठाणे मतदारसंघात शिवसेनेचे नरेंद्र म्हस्के यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. आपल्या यशाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आशीर्वाद या विजयाच्या पाठीमागे आणि सर्वसामान्य ठाणेकर जनतेचा, सर्वसामान्य कार्यकर्त्याचा हा विजय आहे. लोकसभेच्या निकालामुळे देशात परिवर्तनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. देशपातळीवरचं चित्र आशादायक आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिली. लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे कळाल्यानंतर शरद पवार यांनी आज मुंबईत वार्ताहरांशी संवाद साधला. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि मित्रपक्षांना मिळालेलं यश हे राहुल गांधी यांनी काढलेल्या पदयात्रेचं यश असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणुकीचे कल आल्यानंतर त्यांनी मुंबईत वार्ताहरांशी संवाद साधला.
देशात परिवर्तन होऊ शकत नाही असं चित्र निर्माण केलं जात होतं. या प्रचाराला जनतेनंच उत्तर दिलं आहे. या देशात जनतेपेक्षा कोणी मोठं नाही असं नाना पटोले म्हणाले. काँग्रेसला मोठ्या प्रमाणात मतदान केल्याबद्दल पटोले यांनी राज्यातल्या मतदारांचे आभार मानले. तसंच शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रानं हा चमत्कार केला असल्याची भावना यावेळी व्यक्त केली. देशातल्या 543 मतदारसंघांपैकी 224 जागांवर भाजपानं आघाडी मिळवली आहे, तर 20 जागांवर भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहेत. काँग्रेसनं 94 जागांवर आघाडी मिळवली असून 4 जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. समाजवादी पार्टी 34, तृणमूल काँग्रेस तर 29, डीएमके 21 जागांवर आघाडीवर आहेत. मणिपूरमध्ये दोन्ही मतदारसंघात काँग्रेस आघाडीवर आहे. त्रिपुरामध्ये असलेल्या दोनही जागांवर भारतीय जनता पार्टी आघाडीवर आहे. सिक्कीममध्ये असलेल्या एकाच जागेवर सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा पक्ष आघाडीवर आहे. अरुणाचल प्रदेश या राज्यातल्या दोनही जागांवर भारतीय जनता पार्टी आघाडीवर आहे. मिझोराममध्ये असलेल्या एकाच जागेवर झोराम पीपल्स मूव्हमेंट आघाडीवर आहे. मेघालयात 2 मतदारसंघांपैकी पीपल्स पार्टी आणि काँग्रेसनं प्रत्येकी एका जागेवर आघाडी घेतली आहे. नागालँडमध्ये असलेल्या एकाच जागेवर काँग्रेस पक्ष आघाडीवर आहे. उत्तर प्रदेश राज्यात भाजप 36 तर समाजवादी पक्ष 34 जागांवर आघाडीवर आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष 6 जागांवर आघाडीवर आहे, तर राष्ट्रीय लोकदल 2 जागांवर आघाडीवर आहे. आझाद समाज पार्टी आणि अपना दल ही पक्ष एकेका जागेवर आघाडीवर आहेत. बिहारमध्ये हिंदुस्थानी आवाम मोर्चा या पार्टीने एका जागेवर विजय मिळवला असून जनता दल युनायटेड या पक्षाने 13 जागांवर आघाडी घेतली आहे. भारतीय जनता पार्टीचे 12 उमेदवार आघाडीवर आहेत. लोक जनशक्ती पार्टीचे उमेदवार 5 जागांवर आघाडीवर आहेत, तर राष्ट्रीय जनता दलाचे 4 उमेदवार आघाडीवर आहेत. राष्ट्रीय काँग्रेसचे 3 उमेदवार तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे 2 उमेदवार आघाडीवर आहेत. मध्य प्रदेशमध्ये एकूण 29 जागांपैकी 2 जागा भारतीय जनता पक्षाने जिंकल्या असून उर्वरित 27 जागांवरही भाजपचेच वर्चस्व असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. टिक्कमगडची जागा वीरेंद्र कुमार यांनी 4,03,312 इतक्या फरकाने जिंकली आहे, तर इंदोर मतदारसंघात शंकर लालवानी यांनी 11,75,092 इतक्या मोठ्या फरकाने निवडणूक जिंकली आहे. उत्तराखंडमधल्या 5ही जागांवर भारतीय जनता पार्टी आघाडीवर आहे. राजधानी दिल्ली क्षेत्रातल्या 7ही मतदारसंघांमध्ये भाजप उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. पंजाबमधल्या 13 मतदारसंघांपैकी 7 जागांवर काँग्रेसनं मुसंडी मारली असून आपनं 3 जागांवर आघाडी घेतली आहे. शिरोमणी अकाली दलाला केवळ एका ठिकाणीच आपला करिश्मा दाखवता आला आहे. हरियाणात एकूण 10 मतदारसंघांमध्ये निवडणूक झाली. त्यात भाजप आणि काँग्रेसच्या प्रत्येकी 5 उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. चंदीगडमध्ये काँग्रेसचे मनीष तिवारी यांनी भाजपाच्या संजय टंडन यांना मागे टाकत आघाडी घेतली आहे. हिमाचल प्रदेशातल्या सर्वच्या सर्व 4 जागांवर भाजपाच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. जम्मू काश्मीरमधल्या 5 पैकी नॅशनल कॉन्फरन्सनं आणि भाजपानं प्रत्येकी 2 ठिकाणी आघाडी घेतली आहे. एका जागेवर अपक्ष उमेदवार आघाडीवर आहे. बारामुल्ला इथं नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला यांचा सध्या तिहार कारागृहात असलेले अपक्ष उमेदवार इंजिनियर राशीद यांनी पराभव केला. अनंतनाग राजौरी मतदारसंघात पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती यांचा पराभव झालाय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्रात 48 मतदारसंघांपैकी 12 मतदारसंघात काँग्रेस आघाडीवर, 11 ठिकाणी भाजपाला आघाडी. पालघर मतदारसंघात भाजपचे उमेदवार हेमंत सावरा विजयी. दक्षिण मध्य मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल देसाई यांचा विजय. देशातल्या 224 जागांवर भाजपची आघाडी, तर 10 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी. आणि काँग्रेसची 94 जागांवर आघाडी, तर 4 जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.